सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार। प्रधानमंत्री फसल विमा योजना 2025 याचे फॉर्म भरणं 1 तारखेपासून सुरू झाले आहेत। याची शेवटची तारीख आहे 31 जुलै। तर बऱ्याच सीएससी धारकांना पीक विमा कसा भरायचा याबद्दल जर अडचणी येत आहेत, त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवला आहे। तर हा व्हिडिओ सर्व सीएससी धारकांनी आणि सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांना कोणालाही मोबाईलवरती भरायचा असेल त्यासाठी आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे, तोही त्यांनी काळजीपूर्वक बघा। तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया। सर्वांनी सीएससी ला लॉग इन करून घ्यायचं आहे। सीएससी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्स मध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना असे टाइप करून सर्च करायचं आहे। असं टाइप करून सर्च केल्यानंतर पुढे तुम्हाला ऑप्शन येईल सीएससी कनेक्ट। तुम्ही सीएससी लॉग इन केलं असेल तर तुम्ही डायरेक्ट सीएससी ला कनेक्ट होऊ शकता। तर मी माझ्या कनेक्ट मध्ये लॉग इन आहे, तर डायरेक्ट सीएससी ला कनेक्ट होतोय। आणि पुढे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला होम ऍप्लिकेशन आणि डाउनलोड असे 3 ऑप्शन आहेत। तुम्हाला ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे। ऍप्लिकेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेट आणि सर्च स्टेट मध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे। महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर तुम्हाला 2025 खरीप पीक विमा हे ऑप्शन निवडायचे आणि सबमिट करायचे। त्यानंतर तुम्हाला असे 6 ऑप्शन ओपन होतील। तर तुम्हाला ऍप्लिकेशन, अनपेड, पेड, तर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचे। तर पुढे तुम्हाला 2 येस और नो असे ऑप्शन विचारतील। तुम्ही येस केलं तर तुम्हाला फक्त आयएफसी कोड टाकून तुमचा पहिला जो भरला फॉर्म तो ओपन होईल। जर तुम्ही नो केलं तर तुम्हाला नवीन फॉर्म साठी, तर आपण आपल्या केसमध्ये येस करतोय, तर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करूया। त्यात आपलं डिस्ट्रिक्ट काय ते सिलेक्ट करूया। त्याच्यानंतर तुमची बँक कुठली आहे ती पण तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। माझ्या केसमध्ये जी माझी बँक आहे ती मी सिलेक्ट करतोय। त्यानंतर तुम्हाला ब्रँचचं नाव, तुमची ब्रँचची शाखा कुठली हे तुम्हाला सर्च करायचंय। तर माझ्या केसमध्ये मी सर्च करतोय। तर तुमचा अकाउंट टाईप कुठला आहे, लोन आहे की सेव्हिंग आहे, हे सर्च सिलेक्ट करून तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे। काळजीपूर्वक अकाउंट नंबर टाका। बरेच लोकांचे अकाउंट नंबर चुकीचे जातात, त्यामुळे अकाउंटला पैसे किंवा केवायसी नसल्यामुळे याला प्रॉब्लेम येतो। तर अकाउंट नंबर जर व्यवस्थित टाका। अकाउंट नंबर टाकल्यानंतर अकाउंट नंबर काळजीपूर्वक टाका। पुन्हा एकदा सांगतोय, बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम येतात नंतर। पुढे चेक अँड डिटेल्स कंटिन्यू करा। चेक अँड डिटेल्स कंटिन्यू केल्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता ओके, पुढे फार्मर डिटेल्स। फार्मर डिटेल्स मध्ये तुम्हाला पासबुक नेम, आधार कार्ड नंबर, रिलेशन टाइप, जेंडर, कॅटेगरी, फार्मर आयडी, फार्मर, हे सर्व तुम्हाला डिटेल टाकायचे। तर मग आपण एक एक डिटेल टाकूया। तर तुम्हाला पहिले पासबुक नाव आहे, तर पहिले पासबुक नाव टाकूया। त्यामुळे तुम्ही स्पेलिंग फक्त जे पासबुक आहे त्याच टाकत चला, जेणेकरून तुमची जे बँक केवायसी त्याला प्रॉब्लेम येत नाही, व्हेरीफायला प्रॉब्लेम येत नाही। त्यामुळे माझ्या केसमध्ये जे नाव आहे पासबुक ते टाकतोय। त्याप्रमाणे तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे तेच टाका। आधार कार्डची स्पेलिंग एकही लेटर तुमचं चुकीचं असेल तर तुमचं आधार व्हेरीफाय होणार नाही। त्यामुळे जसं आधार कार्डवर आहे तसंच तुम्ही इथे टाईप करा। शक्यतो बघून घ्या, आधार कार्ड आणि बँक पासबुक हे नाव दोन्ही सेम असेल तरच फॉर्म भरा, अन्यथा हा फॉर्म त्यांना करेक्शन करून आणून मग तो फॉर्म भरला तरी चालेल। पुढे तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो टाका, जो कस्टमरचा जो आधार कार्ड नंबर आहे तो टाका। आणि आधार कार्ड नंबर पण काळजीपूर्वक टाका। बरेच लोक आधार कार्ड नंबर टाकताना मिसमॅच करतात आणि पुढे व्हेरीफाय होत नाही आणि ओटीपी जात नाही। त्यामुळे आधार कार्ड नंबर टाकताना व्यवस्थित टाका। तुमचं रिलेशन टाईप बघा। रिलेशन टाईप मध्ये तुम्ही कोण आहेत, वाईफ ऑफ आर, सन ऑफ आर। तुम्हाला केस मध्ये सन ऑफ आहे तर मग सन ऑफ निवडून त्यांचं जे नाव आहे ते मी टाकतोय। त्यानंतर मोबाईल नंबर हे महत्वाचं आहे। मोबाईल नंबर जो तुम्ही फार्मर आयडी साठी दिला होता तोच टाका, जेणेकरून पुढे चालून तुम्हाला फॉर्मला प्रॉब्लेम येणार नाही, फॉर्म व्हेरीफाय लगेच होतो। तर माझ्या केसमध्ये जो मी फार्मर आयडी नंबर दिला होता मी तोच टाकतोय आणि व्हेरीफाय करतोय। ठीक आहे, नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय करा। व्हेरीफाय तुम्हाला पुढे प्रोसेस होईल आणि त्या प्रोसेस मध्ये तुम्हाला कॅप्चा विचारला जाईल, तो कॅप्चाही तुम्ही व्यवस्थित टाका। कॅप्चा टाकताना लक्षात घ्या, जे कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर जे आहेत त्याच प्रकारे टाका, जेणेकरून ते लवकर व्हेरीफाय होईल आणि ओटीपी लगेच जाईल। कॅपिटल आणि स्मॉल लेटर असेल तसंच टाईप करा, जेणेकरून व्हेरीफाय लवकर होईल। त्यानंतर तुमच्या कस्टमर मोबाईलवरती एक ओटीपी आला असेल, 6 अंकी एक नंबर असेल, तो नंबर ह्या इथे टाईप करा, जेणेकरून माझ्या केसमध्ये ओटीपी आलेला आहे तर मी तो ओटीपी टाकतोय। तुम्ही तुमच्या केसमध्ये ओटीपी बघून घ्या आणि ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा, जेणेकरून फॉर्म प्रोसेस होईल। ठीक आहे, पुढे तुम्ही जेंडर निवडा, एज टाका, तुमचं जे काही एज असेल ती एज टाका। माझ्या केसमध्ये जे एज मी टाकतोय। जेंडर निवडा, जेंडर निवडून झाल्यावर तुमची कास्ट कोणती ती कास्ट निवडा।
तुम्ही एसटी आहात, ओबीसी आहात, एसटी आहात. ओनर निवडा. ओनर हा टेनंट आहात. स्मॉल स्केल ओनर मध्ये टेनंट असेल तर तुम्ही ते निवडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ना डिस्ट्रिक्ट निवडा. रेसिडेन्शियल ऍड्रेस जो आहे तुमचा तो तुम्ही निवडा. त्यानंतर तुम्ही कुठल्या शहरामधून राहताय त्या शहराचं नाव इथे सिलेक्ट करा. आणि ऍड्रेस जर तुमचा आधार कार्डचा ऍड्रेस आहे तोच टाका, जेणेकरून तुमचं व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येत नाही. तर माझ्या केसमध्ये जो मी आधार कार्डचा ऍड्रेस आहे तो टाकतोय. पुढे तुमचा पिन कोड टाकून घ्या. सर्व टाकून घेतल्यावर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. पुढे आल्यानंतर सर्वात महत्वाची माहिती, तुमचं शेती कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, कुठल्या राज्यात आहे, कुठल्या गावात आहे ते टाका. माझ्या नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये आहे म्हणून नाशिक टाकतो. त्यानंतर माझा तालुका मी सिलेक्ट करतो. त्यानंतर माझं रेव्हेन्यू सर्कल जे असेल ते मी सिलेक्ट करतो. त्यानंतर माझे कुठल्या रेव्हेन्यू सर्कलच्या अंडर ती शेती येते ते मी सिलेक्ट करतो. विलेजचा टाईप कुठला आहे, गाव कोणतं आहे, माझा एक आहे तर मी एक सिलेक्ट करतो. तुमचं जो काय असेल तुम्ही तो सिलेक्ट करा. नंतर आपण जो पीक पेरा भरलेला आहे फॉर्म, त्या पीक पेरानंतर सर्वात महत्त्वाचं मिक्स क्रॉपिंग. मिक्स क्रॉपिंग तुमचं एकाच क्षेत्रामध्ये जास्त पीक असेल तर मिक्स क्रॉपिंग निवडा. नाही तर माझं मका आहे तर मक्याचं पीक तुम्ही पीक पेरावर कधी लावलंय ती तारीख निवडा. जी बी तुम्ही ती पीक निवडल्यावर पीक पेराच्या फॉर्ममध्ये टाकलेली आहे ती निवडा. माझ्या केसमध्ये मी 10 तारीख निवडलेली आहे. नंतर तुमचं ऑनर आहे का तुम्ही टेनंट आहात ते निवडा. सर्वे नंबर टाका जो तुमच्या खाते उतारा सॉरी 7/12 तो 7/12 सर्वे नंबर टाका. खाता नंबर जो तुमच्या 8 असेल तो नंबर टाका आणि आपला व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर बघा तुमचं तिथे नाव आलं असेल, तुम्ही नाव एकदा चेक करून घ्या आणि टिक करून नेक्स्ट करा. ओके. ऑलरेडी इन्शुअर नाही त्यामुळे तुम्ही सबमिट करू शकतात. माझी 1.37 एवढी जमीन आहे आणि त्याला ऍड करा. ऍड केल्यानंतर तुम्हाला दाखवण्यात येईल. ओके. असं दाखवल्यानंतर तुम्हाला आता पुढचे दिलेले डॉक्युमेंट आहेत, त्यात पासबुक आहेत, लँड रेकॉर्ड मध्ये 7/12 आहे, शोईंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचं पीक पेर आहे, टॅलेंट सर्टिफिकेट म्हणजे तुमचं सहमती पत्र सर्व निवडू शकता. माझ्या केसमध्ये मी सर्व डॉक्युमेंट अपलोड करतो. माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे, तुम्ही बघू शकता. सर्व मी अपलोड केले आहे, व्यवस्थितपणे चेक करून घ्या. सर्व पूर्ण फॉर्म एकदा व्यवस्थितपणे पूर्ण चेक करा आणि सर्व फॉर्म व्यवस्थित झाला आहे का नाही त्यानंतरच तुम्ही प्रिव्ह्यू पण चेक करू शकता. त्या प्रिव्ह्यू मध्ये तुमचा आधार कार्ड नंबर असेल, अकाउंट नंबर असेल, बँक IFSC कोड असेल, बँक ब्रँच असेल, हे सर्व पुन्हा एकदा बघून घ्या आणि सर्व एकदा पूर्ण बरोबर असल्याची एकदा खात्री झाल्यानंतरच फॉर्म प्रोसेस करा. कारण की हा फॉर्म परत सेव्ह झाल्यावरती लवकर एडिट होत नाही. ठीक आहे. माझ्या केसमध्ये पूर्ण फॉर्म बरोबर भरून झालेला आहे. तर आता मी पूर्ण फॉर्म चेक करून हा पूर्णपणे व्यवस्थित भरून आणि माझ्या केसमध्ये सबमिट करता या. मेक पेमेंट लगेच करा. पासवर्ड टाका तुमचा, व्हॅलिडेट करा. त्यानंतर तुमचा वॉलेट पिन जो आहे तो टाका. वॉलेट पिन टाकताना काळजी घ्या की पिन सुद्धा टाकू नका. इलेक्ट्रॉनिक पेने पे करू नका, तर पूर्ण पेमेंट करावं लागेल आपला. तर आपण CSC वरनं पेमेंट करा. त्यामुळे आपल्याला जे काही कमिशन आहे ते लगेच मिळेल. आपला वॉलेट पिन टाकून तुम्ही पे करू शकता. तेव्हा माझ्या केसमध्ये पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुम्ही पुढे कस्टमरला त्याची प्रिंटही काढून देऊ शकता. बघू शकता माझ्या केसमध्ये मी हा फॉर्म भरून झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही नंतर कस्टमरचा फॉर्म असेल त्यांना भरून देऊ शकता. आशा आहे की आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला असेल. जर तुम्हाला फॉर्म भरताना कुठल्या अडचणी येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती यापुढे येत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.